आपले पूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हे नेहमी असं म्हणायचे की 2020 साली भारत हा जगातला सर्वात तरुण देश होणार आहे। भारताची 65% लोकसंख्या ही 25 वर्षाच्या दरम्यानची त्या ठिकाणी असणार आहे। सरासरी वय 25-27 वर्ष असणार आहे। आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये भारताने कौशल्य प्रशिक्षणावर जर भर दिला तर भारत जगाच्या पाठीवरची एक महत्त्वाची अर्थव्यवस्था तयार होऊ शकतो। आणि म्हणून त्या तरुणाईच्या भरोश्यावर ते सांगायचे की 21वावं शतक हे भारताचं शतक आहे। दुर्दैवाने फारसं लक्ष कोणी त्याच्याकडे दिलं नाही, पण मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही जी विंडो आपल्याला आहे ही परमनंट नाही आहे। 2020 ते 2035 याचा पहिला टप्पा आहे, 2035 ते 2050 दुसरा टप्पा आहे। या पहिल्या टप्प्यामध्ये जेवढा जास्तीत जास्त आपण ह्यूमन रिसोर्स मानव संसाधन तयार करू तेवढ्या वेगाने आपण विकसित होऊ शकतो।